नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे स्वाती जाटवे चॅनलमध्ये. पहिल्यांदाच या चॅनलवर व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब तसेच कमेंट करायला विसरू नका. आज मी तुमच्यासोबत मी केलेली ज्वेलरी आणि क्राफ्ट मटेरियलची शॉपिंग शेअर करणार आहे. सर्वात आधी ज्वेलरी पॅकिंगसाठी मी काही ज्वेलरी बॉक्स घेतलेले आहेत. लहान, मोठा आणि मध्यम आकाराचे हे बॉक्स मी ज्वेलरी पॅकिंगसाठी येथे घेतलेले आहे. तुम्हाला जर हे बॉक्स ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही मला इन्स्टाला DM करा. आता अशा पद्धतीची रंगोली मॅटची ऊलसुद्धा तुम्हाला किलोच्या प्रमाणामध्ये हवी असेल तर तुम्ही मला इन्स्टाला DM करू शकता. आता मी तुम्हाला ज्वेलरी मटेरियल दाखवत आहे. ही तार आहे. नेकलेससाठी लागणारे गोंडे, मायक्रोप्लेटेड गोल्ड तार आहेत. ही तार वेगवेगळ्या नंबरची आहे. 30, 24, 20 अशा प्रकारे ही तार आहे. ही तार काळी वगैरे पडत नाही, त्यामुळे ही तार आपण ज्वेलरीसाठी वापरतो. बॉलपिन आहेत. अशा प्रकारचे गोल्डन बीड्स आहेत. हे बीड्स वेगवेगळ्या साईजमध्ये उपलब्ध असतात. वेगवेगळ्या आकाराचे मोती इथे मी घेतलेले आहेत. B7000 ग्लू. या काही मंगळसूत्राच्या चेन आहेत. याला आपण मस्तपैकी पेंडंट बनवून पेंडंटला ह्या चेन अटॅच करू शकतो. 3 कलरमध्ये हे क्रिस्टल बीड्स आहेत. राऊंड शेपचे कुंदन आहेत. यामध्ये सध्या ट्रेंडिंग असणारी मोरपंखी ड्रॉप शेप आहेत. नथ बनवण्यासाठी आपल्याला जे स्टोन्स लागतात अशा प्रकारचे ड्रॉप शेप स्टोन इथे मी घेतलेले आहेत. आपल्याला जर 3 ते 4 लेअरचे नेकलेस बनवायचे असतील तर अशा प्रकारे आपल्याला बेस पट्टी गरजेची असते. फिश हुक नथमध्ये वापरण्यासाठी हे छोटेसे स्टोन्स आहेत. आणखी सुद्धा बरेच काही ज्वेलरी मटेरियल आपल्याला आवश्यक असते, जसे की टूल्स, गिअर वायर. तुम्हाला जर ज्वेलरी बॉक्सेस, रंगोली मॅटसाठी लागणारे ऊल किंवा कोणतेही ज्वेलरी मटेरियल हवे असेल तर तुम्ही मला इन्स्टाला DM करू शकता. कुरिअर चार्जेस ॲड करून हे मटेरियल तुमच्यापर्यंत पोहोचवले जाईल. तसेच मी बनवलेली ज्वेलरी तुम्हाला जर आवडली असेल आणि तुमच्या हाताने तुम्हाला ही ज्वेलरी तुमच्यासाठी बनवायची असेल तर लवकरच आपण DIY किटसुद्धा तयार करणार आहोत. हा किटसुद्धा तुमच्यापर्यंत कुरिअरने पोहोचवला जाईल. चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.